सातत्यानं फूट पडते. याआधी उठाव झाला असं सांगण्यात आलं, आता काही वेगळं कारण देण्यात येत आहे. मात्र शिवसेनेची ही अवस्था, हे चित्र पाहून कसं वाटतंय यावर बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत बाळा नांदगावकर आहेत. खरं तर शिवसेनेत अनेक वर्ष काम केलं, शिवसेनेवर प्रेम करणारा एक नेता कार्यकर्ता असं म्हणूया. एकूण आता हे सगळं चित्र बघता दादा, काय वाटतं? प्रथम पहिली प्रतिक्रिया काय वाटते? काय सुरू आहे? काय हाल होत आहे? एकंदरीत जे काय चालू आहे ते काय मला योग्य वाटत आहे. कारण ज्या बाळासाहेबांनी आपल्याला सगळं दिलं, त्या बाळासाहेबांच्याच पक्षाची अशा प्रकारची गोष्ट घडवणं हे मला तरी स्वतःला योग्य वाटत नाही. ही वाताहत संपवणारी आहे. हे मला असं वाटतं की कुठलाच पक्ष कधी संपत नसतो. शिवसेनेचा चढ उतार मी पाहिलेला आहे. सगळी लोक पक्ष सोडून गेलेली मी पाहिलेले आहेत. तरी तो पक्ष तसाच आहे, तोच आहे. कोणताही पक्ष हा नेहमी संपत नसतो, कधी संपत नसतो. तो जेवढा तुम्ही दाबायचा प्रयत्न करता तेवढा तो उसरी मारून जात असतो. पण शिवसेना याच्या आधी पण म्हणजे बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडले होते त्यावेळेस एक विचारधारा सांगितली होती. त्यानंतर 2-2.5-3 वर्ष आधी एक उठाव झाला किंवा गद्दारी झाली, जे काही एकमेकांवर आरोप होतात ते एक प्रकार झाला. आणि आता शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर 9 खासदार दुसऱ्या चिन्हावर निवडून आले, तेही बाहेर पडत आहेत. दुर्दैव आहे ना. जे निवडून आले त्या लोकांनी अशा प्रकारचा विचार करणं हे माझ्या मनाला काही पटत नाही. खरं आता लोकांचा पण अपमानच आहे एक प्रकारे. ज्या विचारधारेशी आपण येतो आणि ती विचारधारा बाहेर तोडून आपण दुसरीकडे जातो, हे काही योग्य नाही. आणि त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये प्रत्येकाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काय हे घटना जरी घडत असल्या तरी त्याला कुठेतरी अंत हा येतच असतो, तो अंत होणार. शिवसेनेनेही आत्मचिंतन करायची गरज आहे. उद्धव ठाकरेंची किंवा त्यांच्या सगळ्यांनीच आपल्या पक्षामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काय पण शेवटी लोक फुटून जातात, त्यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला एवढं सगळा मान सन्मान कोणी दिलेलं आहे, ते सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं आरोप होतोय की शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांवर दुर्लक्ष होतं, उद्धव ठाकरे स्वतः लक्ष देत नाही, त्यांनीही या सगळ्या गोष्टींचा विचार करावा नसतो. मला काय तो अनुभव नाही त्याविषयी, मी त्याविषयी बोलणं काय उचित पण नाही. पण मला असं वाटतं की एक पक्ष चालवणारा प्रमुख हा नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना तर आताच्या फोडासारखा जपत असतो. काही वेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला भेटायची ओढ खूप असते, इच्छा खूप असते, बोलायची इच्छा असते, पण कधी कधी काही व्यस्त कामामुळे भेटता पण येत नाही. अशा वेळेला कार्यकर्त्यांनी पण आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे की आपल्याला आपण तिकीट मागताना कोणाकडे जातो, आपण तिकीट घेतो आणि पुढं काय होतं त्याचा विचार करण्याची आवश्यकता. कार्यकर्त्यांची ही भावना असू शकते, पण नेत्यांची पण हीच भावना बिलकुल असली पाहिजे. नेत्यांनी पण आपल्या कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजेत, त्याच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत. बरोबर. काय त्याला जर समजून नाही घेतलं तर तो नाराज होतोच ना. त्याला नाराज न होऊ देणं ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. एक असंही म्हटलं जातं, एक आरोप होतोय की हे जाणीवपूर्वक कोणीतरी घडवून आणतंय. तुम्हाला काय वाटतं हे सगळं पाहून? नाही, मला त्याची कल्पना नाही कोण जाणीवपूर्वक घडवून आणतो ते, पण घडत आहे. आणि ते भविष्याच्या दृष्टिकोनातून काही चांगलं नाही आहे. हे हा जो पायंडा पडतोय हा भविष्याच्या दृष्टीने घातक पायंडा आहे आणि त्याचा फटका सगळ्यांनाच पडणार आहे. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, एक ब्रँड महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागला, त्यालाही तडा जाऊ शकतो या सगळ्या गोष्टीमुळे. मला वाटतं ते दोघा भावांचं आता मनोमिलन चांगलं झालेलं आहे. आणि दोघे भाऊ एकमेकाला भेटत असतात, त्यांचे दोन्ही चिरंजीव एकमेकाला भेटत असतात. मला वाटतं दोघं या विषयावरती बोलत असावेत. पण हे जे घडतं हे दुर्दैवी म्हणावं ना. बिलकुल दुर्दैवी आहे. निदान देणार आहे तुम्हाला. बिलकुल काय, कारण ज्या पक्षातून आपण मोठं झालो तिथं जर असं होत असतील तर तो मनाला क्लेशदायक आहे, वेदना देणार आहे. हे होते बाळा नांदगावकर. स्पष्टपणे सांगताय की शिवसेनेची ही जी अवस्था आहे ही वेदनादायी आहे, क्लेशदायक आहे. मात्र याचा कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीही विचार करावा, का वारंवार आपल्यासोबत असं घडत आहे आणि त्या दृष्टीनं पावलं टाकावी असंही ते म्हणत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. ही वाताहत